देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या पंधरवड्याचं आयोजन केलंय। सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना देखील करतो। महसूल खात्याचं महत्त्व मला असं वाटतं की इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे। घर देण्यापासून तडीपार करण्याचे सगळे अधिकार हे महसूल विभागाला आहेत आणि म्हणून महसूल विभागाला अनेक लोक घाबरत असतात। सातबारा देणं, त्याच्यावर नोंद करणं, जमिनीची मोजणी करणं, याची जमीन त्याची जमीन ह्याच्यात आहे की नाही तपासणं, घर स्वतःचं की आहे की नाही ठरवणं, मग तहसीलदाराकडे सुनावणी चालवणं, त्याच्यानंतर प्रांतांकडे चालवणं, नंतर ॲडिशनल कलेक्टरांकडे चालवणं, नंतर कलेक्टर, कमिशनर। महसूल विभागाला जेवढे अधिकार आहेत महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये, तेवढे अधिकार जगाच्या पातळीवर कुठच्याही विभागाला आहेत असं माझं मत नाही। त्याच्यामुळे महसूल विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि महसूल विभाग ज्यावेळी आपण जनतेसाठी अर्पित करतो किंवा जनतेसाठी सेवा पंधरवडा म्हणून राबवतोय, तर मला जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती करायची की सेवा पंधरवडा हा या 15 दिवसानंतर पुढचे 350 दिवस देखील चालणं गरजेचं आहे। कदाचित महाराष्ट्राच्या महसूल विभागानं हा पंधरवड्यापुरता कार्यक्रम सीमित ठेवला असेल, पण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला आपल्याला सूचना करायची आहे की आपण हे वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो सेवा वर्ष म्हणून आपण साजरं करू। कारण 15 दिवसामध्ये आता सगळेच कामाला लागणार। 15 दिवसामध्ये तलाठी असतील, आमचे सर्कल असतील, तहसीलदार असतील, विभागीय दंडाधिकारी असतील, ही सगळी मंडळी आपापल्या परीनं या महाराष्ट्रामध्ये स्वतःचा नंबर कसा पुढे राहील यासाठी प्रयत्नशील राहतील। पण आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या जिल्ह्यामधल्या सगळ्या अधिकाऱ्यांची एक जबाबदारी आहे की आपल्याकडचा जो नागरिक आहे, आपल्याकडचा जो ग्रामस्थ आहे, हा 15 दिवस सुखी ठेवण्यापेक्षा वर्षाचे 365 दिवस जर आपण त्याला सुखी ठेवलं तर खऱ्या अर्थानं आपण शासनाला अपेक्षित असलेलं काम करतोय अशा पद्धतीचं चित्र एक वेगळा आदर्श म्हणून महाराष्ट्रासमोर निर्माण होईल। अनेक लोकप्रतिनिधी ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात ते रत्नागिरी जिल्ह्याचं तोंड भरून कौतुक करतात। जिल्हाधिकारी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील। त्याचं पहिलं कारण काय तर नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि आधुनिक इमारत जर कुठे तयार होत असेल तर ती आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार होते। आज मुख्य कार्यकारी अधिकारी देखील व्यासपीठावर आहेत। महाराष्ट्रातली सगळ्यात देखणी जिल्हा परिषदेची इमारत जर कुठे उभी राहत असेल तर ती देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरामध्ये उभी राहते। रत्नागिरी पंचायत समितीची इमारत देखील महाराष्ट्रामधली सगळ्यात चांगली रत्नागिरीमध्ये उभी राहिली। जेवढ्या प्रशासकीय इमारती आहेत, सिव्हिल हॉस्पिटल असेल, मेंटल हॉस्पिटल असेल, या सगळ्या इमारती या सुसज्ज असल्या पाहिजेत, हा देखील प्रशासनाचा एक भाग आहे। आणि शेवटी आपल्याकडे एखादा माणूस जेव्हा येतो तरी त्याचं काम नाही झालं तरी चालेल, परंतु आपल्या चेहऱ्यावरच्या हास्यामुळं किंवा आपण त्याचं केलेल्या हसत स्वागतामुळं त्यांना म्हटलं पाहिजे की माझं काम नाही झालं, परंतु जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, ॲडिशनल कलेक्टर असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, जरी त्यांनी माझं काम केलं नाही तरी देखील ते माझ्या बरोबर हसून बोलले, मला त्यांनी सन्मान दिला, मला त्यांनी आदर दिला, याच्यामध्येच अनेक कामं आपली होत असतात। शेवटी तलाठ्यांची तक्रार काय येते, सर्कल लोकांची तक्रार काय येते, तहसीलदारांची तक्रार काय येते, ज्यावेळी सर्वसामान्य नागरिक तुमच्याकडे येतो, सर्वसामान्य महिला भगिनी तुमच्याकडे येते, त्यावेळी तिला जर सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर त्याच्यामधनच मला असं वाटतं की तक्रारीची उत्पत्ती होते। आणि ही तक्रार येऊ नये यासाठी पहिल्यांदा आपण संकल्प करू, येणाऱ्या प्रत्येक माणसाशी आम्ही संयमानं बोलू, आम्ही नम्रतेनं बोलू, आम्ही जेवढी चांगली कामं त्यांच्यासाठी करता येईल तेवढी आपण करू। आणि म्हणून आमचा हा पंधरवडा नाही तर आज आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प करतोय की रत्नागिरी जिल्ह्यातला अधिकारी किंवा महसूल अधिकारी भविष्यात कधीच नागरिकांची प्रतारणा होणार नाही
यासाठी काळजी घेईल आणि त्याला सन्मानाची वागणूक देईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.